नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ओवी कासार या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी ओवीची आई तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आपला आजचा विषय असा आहे की लहान मुलांचा जो अभ्यास आहे तर तो आपण कशा पद्धतीने करून घेऊ शकतो. म्हणजे जे मुलं बालवाडीमध्ये आहेत तर आपण त्यांचा अभ्यास कसा करून घेऊ शकतो. मग ते ज्युनियर के जी असो किंवा सिनियर के जी असो, तर आपण कशा स्टेप बाय स्टेप त्यांचा अभ्यास आपण करून घेऊ शकतो, आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की बघा. तुमच्या फायद्याचा असेल हा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर व्हिडिओ ठरणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक ऐकावा अशी माझी नम्र विनंती आहे. चला तर मग आपला जो अभ्यासक्रम आहे त्यासाठी आपण सुरुवात करूया. की जर आपण विचार केला तर बालवाडीसाठी तुम्ही म्हणाल की असे किती विषय असतील किंवा असा काय असेल अभ्यासक्रम जो स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर त्यासाठी असं विशेष असं काही नाही आहे, पण तरीसुद्धा आपली मुलं परफेक्ट होण्यासाठी आपल्याला ह्या व्हिडिओची खूप मदत होणार आहे. कारण की आपण समजा पहिला विषय असा घेतला की मराठी विषय घेतला, तर मराठीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं राहील की ते ते पर्यंत आपण मुलांचं तोंडी पाठ करून घेणं किंवा त्या अक्षरांची ओळख प्रायमरी लेवलला, म्हणजे की काय आहे, काय आहे किंवा काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला मुलांकडनं उत्तर मिळाली पाहिजे की मला हे जे अक्षर आहे तर ते मला समजतं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर त्यांच्याकडनं लिहिण्याची थोडीशी तरी प्रॅक्टिस झाली पाहिजे. कारण की मुलांना आजकाल असं होतं की मुलं पाठांतर पटकन करतात, पण लिहिण्यासाठी मुलांना जास्त जमत नाही किंवा त्यांना त्या गोष्टीचा जास्त कंटाळा येतो. आणि आपल्याला हेच सगळं टाळायचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच आपण जर त्यांची प्रॅक्टिस करून घेतली किंवा सातत्य ठेवलं त्यांच्या अभ्यासामध्ये, तर आपल्याला ते पुढे जाऊन जड जाणार नाही. यासाठी दुसरी गोष्ट, ते ज्ञपर्यंतची आपण अक्षरांची ओळख त्यांची घेऊ शकतो. मग ती तोंडी पाठ असो किंवा लिहिण्याच्या याच्यामध्ये की त्यांना लिहितासुद्धा यायला पाहिजे, तितकंच ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण गणिताचा जर विचार केला तर 1 ते 10 हे खूप प्रायमरी लेवलचं झालं किंवा खूप छोट्याशा स्वरूपामध्ये असं झालं की आपण 1 ते 10 त्यांचे अंक हे पाठ करून आणि लिहून घेऊ शकतो. परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल की 1 ते 10 झाल्यानंतर पुन्हा त्यांना पुढचे 11 ते 20, 20 ते 30 अशा पद्धतीने पुढं आपण कॅरी फॉरवर्ड करायला पाहिजे. कारण की त्याचा उपयोग नक्कीच होणार आहे. आणि आत्तापासून जर पुढं नाही मोठ्या अभ्यासांची सवय जर त्यांना आत्तापासून थोडीफार प्रमाणात लावली, रोजच, मी म्हणत नाही की एका दिवसातच तुम्ही हे सगळं त्यांच्याकडनं करून घ्या, असं काही नाही आहे. आपण जसं थोडं म्हणू आपण किंवा थोडं त्यांच्याकडनं करून घेऊ, तितकंच त्यांना सरावाने ते येत राहील आणि त्यांच्या ते अंगवळणी पडून त्यांना त्याची सवय होईल किंवा ही गोष्ट आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे त्यांना समजेल. त्यानंतर जे आपण म्हणतो की सोशल जे आहे तर त्याच्यामध्ये किंवा तुम्ही हे घेऊ शकता की आपला जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, आपण कुठे राहतो, आपल्या गावाचं, गल्लीचं, शहराचं नाव आपण त्यांना सांगू शकताय. त्यानंतर तुमच्या बिल्डिंगचं, घराचं नाव, नंबर तुम्ही सांगू शकताय, त्यांना विचारू शकताय. हे तुम्ही त्यांच्याकडनं पाठ करून घेऊ शकताय. कारण की आता उपजतच मुलांना ज्यावेळेस आपण म्हणतो की अशी मुलं आहेत की त्यांना काही जास्त सांगायची गरज पडत नाही, ते ऐकून वगैरे भरपूरशा गोष्टी शिकून जातात की त्यांना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची किंवा घराची वगैरे सगळी त्यांना आधीच कल्पना असते. फक्त त्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन आपल्याला करावं लागतं की प्रॉपर पद्धतीने नाव काय आहे, बिल्डिंगचा नंबर, घराचा नंबर किती आहे, या पद्धतीने. त्यानंतर त्यांच्याकडनं आपण मोबाईल नंबर पाठ करून घेऊ शकतो अशा पद्धतीचं. त्यानंतर आपण जसं की शाळेत जाण्यापूर्वीची मुलं आणि शाळेत गेल्यानंतरची मुलं असं 2 गटात जर आपण धरलं, तर शाळेत जाण्यापूर्वी त्यांना फक्त आपण नाव आणि घराचा पत्ता वगैरे इतकं शिकवू शकतो, असं काही नाही आहे. परंतु आपण त्यांच्याकडनं ही पण तयारी करून घेऊ शकतो किंवा प्रॅक्टिस करून घेऊ शकतो की तुला जनगण मन काय आहे किंवा तुला प्रतिज्ञा म्हणजे
काय हे माहिती पाहिजे किंवा ते काय आहे ते पाठ करून घेणं. रोज नाही पण रोजची एक ओळ जर आपण आपल्या राष्ट्रगीताची आणि प्रतिज्ञेची जर त्यांच्याकडनं म्हणून घेतली तर मी गॅरंटीने सांगू शकते की 4 ते 5 दिवसांच्या आत त्यांची प्रतिज्ञा जी आहे तर ती सातत्यामुळे पाठ होऊ शकते. त्यानंतर मी एक गोष्ट नक्की सांगेल की माता भगिनींना असं वाटेल की माझा जो अभ्यासक्रमाचा जो फ्लो आहे तर तो जरा जास्त आहे किंवा त्यामध्ये जरा जास्त मी कंटेंट टाकलेला आहे, पण अशा पद्धतीचं काही नाही आहे. त्यानंतर आपण त्यांना रिटर्न फॉर्ममध्ये सेम जे काही चित्र असतील किंवा शेप्स असतील, जसं की त्रिकोण आहे तर तो त्रिकोणला जॉईन करायचा, त्यानंतर स्क्वेअर आहे तर तो स्क्वेअरला जॉईन करायचा, अशा पद्धतीचा आपण प्रॅक्टिस घेऊ शकतो. त्यानंतर आपण त्यांना समजा गोल मोजण्याची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो की 1 नंतर 2 येतोय, मग 1 आणि 1 मिळून 2 होतोय, तर अशा पद्धतीने. आणि नंतर समजा आपण चित्र ठेवलीत तर ते आपण करून घेऊ शकतो. किंवा हा कपाचा असतो, मग कपाला जॉईन करायचा. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं म्हणजे काय की जोड्या लावा, मॅचिंग द पेयर्स, आपण हे जे आहे हा जो पॉईंट आहे आपण तो त्यांच्याकडनं कव्हर करून घेऊ शकतो. हे सगळं जे काय आहे हे सातत्याने होणार आहे किंवा रोज थोडं थोडं घेऊन आणि मग होणार आहे. याबद्दलचा जो स्पेशल व्हिडिओ आहे की आपण नेमका अभ्यास कोणता आणि कसा घ्यावा याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. तुम्ही फक्त चॅनलवरती कंटिन्यू राहा की जेणेकरून तुम्हाला हे अशा पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला असं वाटेल की जरा ताई मुलांवरती जरा जास्तच बर्डन टाकण्याचा प्रयत्न करते अभ्यासाच्या स्वरूपामध्ये, परंतु माझा हेतू तसा अगदी नाही आहे की मी बर्डन टाकणार आहे मुलांवरती. कारण की जर तुम्ही आत्तापासूनच मुलांना अशा सवयी लावत नाही आहे की तुला अभ्यास हा तितकाच महत्त्वाचा आहे जितकं तू खेळण्यासाठी महत्त्व देतोय किंवा देतेस, तर त्यांना त्या अभ्यासाचं महत्त्व तितकं समजणार नाही. आत्तापासून सवय लागली, आत्तापासून गोडी निर्माण झाली तर मुलं नक्कीच पुढे जाऊन चांगला अभ्यास करतात. आणि मुलांचा जो पाया असतो तर तो आत्ताच पक्का झालेला चांगला असतो. कारण की आपण बेसिकली बघतो की 1ली ते 4थीपर्यंत मुलांकडे जास्त काही लक्ष दिलं जात नाही, आणि हीच आपली सगळ्यात महत्त्वाची चूक असते की 1ली ते 4थी फार गरजेचं असतं. किंवा बालवाडीपासूनच अगदी मुलांना सातत्याने त्यांना ती सवय लावणं की रोज कमीत कमी तुम्ही अर्धा 1 तास तरी अभ्यासाला बसलं पाहिजे. नाही 2-2.5 तास, पण 1 तास कुठेच नाही असं म्हणून तरी अभ्यास केलाच पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीच्या जर सवयी आपण आत्तापासूनच मुलांना लावत असू तर त्याचा नक्कीच आपल्या मुलांना पुढच्या त्यांच्या अभ्यासामध्ये फायदा होणार आहे. इतकंच मी सांगेल. यासाठी जो ॲडव्हान्स व्हिडिओ मी याच्या आधी बोलले होते तर तो नक्कीच आपल्या चॅनलवरती येणार आहे लवकरच, आणि तो बघायला अजिबात विसरू नका. कारण की त्यामध्ये मी अभ्यास नेमका कसा घ्यायचा आहे किंवा काय असणार आहे त्याच्यामध्ये कंटेंट हे तुम्हाला सांगणार आहे, आणि ते बघायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.